चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक सरिता खऱ्या अर्थाने बघितलं तर सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। गेल्या वेळेस कशी बशी सत्ता आली होती, आता सत्ता आणण्याचं आव्हान किती अवघड आहे? अगदी खरं म्हटलं विलास, सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर हे मोठं आव्हान आहे। आणि नुसतं सुधीर मुनगंटीवार नाही तर केंद्रातील मंत्री आणि इकडले खासदार हंसराज अहिर यांच्यासाठी सुद्धा हे आव्हान आहे। तर दोन दिग्गज नेते, एक केंद्रातला मंत्री तर एक राज्यातला मंत्री, अशी दोन मंडळी भाजपाकडे आली असताना आता तरी सत्तेमध्ये काही बदल होईल का आणि खरंच एक हाती इथं सत्ता येईल का, ही खरं त्यांच्या प्रतिष्ठेची बाब आहे। त्यामुळे अत्यंत चुरशीची अशी ही लढत इथं राहिलेली आहे। इतिहास पाहिला तर भाजपाला हे फारसं काही म्हणजे गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे जर का आपण आकडे पाहिले तर भाजपासाठी तशी पोझिशन स्ट्रॉंग नव्हती। पण आता गेल्या 2.5 वर्षाच्या देशातील आणि त्याचबरोबर चंद्रपूर येथील जर का राजकीय हालचाली पाहिल्या तर भाजपाची स्थिती ह्यावेळच्या निवडणुकीत बदलू शकेल का, ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। चंद्रपूरकरांना याबद्दल भरपूर उत्सुकता आहे आणि चुरशीची लढत इथं आपल्याला बघायला मिळालेली आहे। विलास, पण मतमोजणी सुरू झाली आहे का? आता बॅलेट पेपर जे आहे ते उघडले गेलेत का? त्या मशीन उघडल्या गेलेत का? मी तुम्हाला दाखवू इच्छिते की इथं या स्टेडियममध्ये चंद्रपूरच्या मतमोजणी होणार आहे, त्याची तयारी इथं झालेली आहे। आपण ही सुरक्षा व्यवस्था बघू शकतो। आतमध्ये 5ही रिटर्निंग ऑफिसर्स ची तिथे सेक्शन्स आहेत, त्यामुळे सर्व मतमोजणी ही एकाच ठिकाणी होणार आहे। मात्र अजून मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये। ह्या ज्या खोल्या आपल्याला दिसतात त्याच्या पाठीमागच्या भागामध्ये स्ट्रॉंग रूम आहे, जिथं ईव्हीएम्स ठेवण्यात आलेली होती। त्या स्ट्रॉंग रूमची जी काही सील आहे ती सध्या उघडण्यात आली। त्यासाठी लागणारी जी काही प्रक्रिया आहे, उमेदवार किंवा त्यांचे एजंट्स यांची सह्या, हे सगळं झालेलं आहे। ईव्हीएम्स आता बाहेर काढून टेबलावर मांडण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। त्यामुळे जरी 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार होती तरी ही अगदी 10च्या ठोक्याला झालेली नाहीये। अजून ईव्हीएम्स इथं टेबलावर आणण्यात येत आहेत आणि त्यानंतर त्याचं टेस्टिंग झाल्यानंतर मग इकडे मतमोजणीला सुरुवात होणार आहे।